हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तुमच्या आवडीच्या शुभम सर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात सगळे मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाच्या अपडेटच्या रिलेटेड व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ स्पेसिफिकली त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी सारथीची CET दिलेली होती आणि ती CET क्वालिफाय केली होती. सारथी म्हणजे काय? तर छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था, ज्याचं की हेडक्वार्टर पुण्याला आहे. आणि ही संस्था दरवर्षी काय करते, एक CET घेते. त्या CETतून पास झालेल्या काही ठराविक विद्यार्थ्यांना, जसे की 2025-26 मध्ये त्यांनी जवळपास 2000 विद्यार्थ्यांना IBPSची ट्रेनिंग घेण्यासाठी, कोचिंग घेण्यासाठी स्कॉलरशिप दिली होती. तसंच परंतु यावर्षी 2026-27 मध्ये ते थोडंसं कमी विद्यार्थ्यांना, म्हणजे फक्त 300 विद्यार्थ्यांना IBPSचं ट्रेनिंग घेण्यासाठी काय करताय, स्कॉलरशिप देत आहे. तर या 300 विद्यार्थ्यांमध्ये ज्यांचं नाव आहे, जे सिलेक्टेड आहेत किंवा याच्यानंतरचे जे वेटिंगवाले आहेत, त्यांचं जर नाव असेल तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण काय काय सांगणार आहोत, तर त्यांनी कालच एक जे परिपत्रक काढलेलं आहे त्यामध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. काही प्रशिक्षण संस्थांना तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे आहेत, ते कसे द्यायचे आहेत, ते देत असताना काय काळजी घ्यायची आहे, त्याच्या रिलेटेड तुम्हाला ईमेल कसे येणार आहेत. जर बऱ्याच विद्यार्थ्यांना ईमेल आले नसतील तर त्यांना काय करायचं, ज्या विद्यार्थ्यांना टेक्निकल अडचणी येतात त्यांना काय करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुभम सर अकॅडमीचा सारथीसोबत असणारा टाईप किंवा सारथीने सिलेक्ट केलेली एक महत्त्वाची प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट फॉर IBPS कोचिंग म्हणून शुभम सर अकॅडमी तुमच्यासोबत आहे. त्यामुळे शुभम सर अकॅडमीला तुम्ही कसा प्रिफरन्स द्यायला पाहिजे किंवा का प्रिफरन्स द्यायला पाहिजेत, या सगळ्या गोष्टींवर आपण या पुढच्या 10 मिनिटांमध्ये बोलणार आहोत. ओके, सो स्टे कनेक्टेड, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. सारथीची CET ॲक्च्युली झाली होती बऱ्याच दिवसांपूर्वी, त्याचा रिझल्टही लागला होता. यानंतर आता जे विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्स द्यायचा, म्हणजे पसंतीक्रम द्यायचा आहे. पसंतीक्रम का द्यायचा आहे? कारण जे IBPSचे कोचिंग देणाऱ्या इन्स्टिट्यूट आहेत सारथीसोबत टायप असणाऱ्या, तर त्या ज्या आहेत त्या जवळपास 10 ते 15 इन्स्टिट्यूट आहेत. पण त्यापैकी प्रेस्टिजियस ज्या इन्स्टिट्यूट आहेत, जिथून फक्त रिझल्ट मिळतात, जिथून फार चांगलं प्रशिक्षण मिळतं, अशापैकी एक इन्स्टिट्यूट म्हणजे शुभम सर अकॅडमी आहे. तर यामध्ये तुम्हाला प्रिफरन्स देताना चांगली अकॅडमी द्यायची आहे, ज्याच्यातून तुम्हाला खरंच शिकायला मिळणार आहे, ज्याच्यातून तुम्हाला खरंच खऱ्या अर्थानं प्रशिक्षण मिळणार आहे. तर अशी इन्स्टिट्यूट निवडत असताना तुम्हाला प्रिफरन्स फॉर्म भरायचा आहे. तर कधीपर्यंत भरायचा आहे, काय नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या सेशनमध्ये तुम्हाला कळतीलच. आता हा प्री ट्रेनिंगचा प्रोग्राम जो आहे, म्हणजे तुम्हाला जो प्रशिक्षणाचा कालावधी आहे हा 6 महिन्याचा असणार आहे. IBPSच्या बाबतीत मी मॅक्झिमम बोलणार आहे, कारण SSA जी आपली अकॅडमी आहे शुभम सर अकॅडमी, ही फक्त आणि फक्त IBPSसाठी, आणि त्यातही छत्रपती संभाजीनगर, जिथं की IBPSची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं माहेरघर म्हणलं जातं, अशा छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली शुभम सर्स अकॅडमी ही संस्था आहे. आणि आपण IBPS कोचिंगसाठी एनरोल आहोत सारथीसोबत, त्यामुळे मी फक्त IBPSसाठी बोलतोय. IBPSसाठी 6 महिन्याचा हा प्रशिक्षण कालावधी असणार आहे. 6 महिन्याचा हा प्रशिक्षण कालावधी असणार आहे. ह्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्णतः IBPSचं बेसिक टू ॲडव्हान्स सगळं काही प्रशिक्षण दिलं जाईल. यामध्ये किंवा यानंतरही जेव्हा तुम्ही मेन्सला असाल, इंटरव्ह्यूला असाल, त्यावेळी SSA तुमच्या सोबत असणार आहे. ओके, ठीक आहे. तर या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना काय भेटतो, स्टायपंड भेटतो. हा स्टायपंड जो आहे तो असतो 6000 रुपये पर मंथ, आणि हे वगळून तुम्हाला 10,000 रुपये बुक्ससाठी किंवा इतर खर्चासाठी मिळतात. ओके, ठीक आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी असतील ज्या तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन असतील, अशा बऱ्याच गोष्टी असतील ज्याच्या बाबतीत अपडेट जे आहे ते तुम्हाला वेळेवर मिळणं गरजेचं आहे. जसे की आता मला काल एका विद्यार्थ्याचा फोन आला होता की सर महाज्योतीची CET कधी आहे. ॲक्च्युली विचारायला जर त्याने गुगल फॉर्म भरलेला असता आणि तो जर आपल्या ग्रुपमध्ये असता तर त्याला योग्य वेळी माहिती भेटली असती, कारण ती CET होऊन गेली 1 तारखेला. तर असे अपडेट तुमच्या नजरेतून चुकू नये म्हणून हा जो गुगल फॉर्म आहे तो आपण एक गुगल फॉर्मची लिंक आपण पिन कमेंट करून त्यामध्ये एक लिंक टाकतोय, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला ती लिंक भेटून जाईल. ते लिंकवर जाऊन गुगल फॉर्म भरा. 1 मिनिटाचं काम आहे. हे गुगल फॉर्म भरल्याच्या नंतर तुमचा एक ग्रुप होईल, किंवा तुम्हाला सगळे बाकीचे अपडेट्स जे आहेत व्हॉट्सअपवर ते वेळोवेळी मिळत जातील. ओके, ठीक आहे. सो हा गुगल फॉर्म नक्की भरा. तर हे जे आहे, आता हे प्रेफरन्स फॉर्म जे आहेत हे कुठल्या स्कीमसाठी आहेत, तर ज्यांनी UPSCची CET दिली होती, सारथीची, MPSCची दिली होती, MESची दिली होती, SSC नॉन गॅझेटेड किंवा बँकिंगची दिली होती, या सगळ्यांसाठी प्रिफरन्स फॉर्म भरणं सुरू आहे. आपण मेनली फोकस करतोय बँकिंगवर, बिकॉज SSC इज रिलेटेड टू बँकिंग. शुभम सर अकॅडमी ही IBPS बँकिंग कोचिंगमधली महत्त्वाची एक संस्था आहे. तर आता हे जे आहे फॉर्म भरणं, हे 7 तारखेपासून सुरू झालेलं आहे. 7 मार्चपासून तुमचं प्रिफरन्स फॉर्म भरणं झालेलं आहे. कधीपर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरण्याचं काम करायचं, तर 15 मार्चपर्यंत ही विंडो असणार आहे. ओके, ठीक आहे. 15 मार्चपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. 15 मार्चपर्यंत तुम्हाला ही तारीख आहे, या वेळेत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ओके, ठीक आहे. हे जे जेव्हा तुम्ही फॉर्म भरत आहात तेव्हा फॉर्म भरत असताना
प्रत्येक माहिती, त्यामध्ये तुमची बेसिक माहिती विचारलेली असेल, तुमची अकॅडमिक माहिती विचारलेली असेल, किंवा तुम्हाला प्रिफरन्स जे द्यायचे अकॅडमीचे ते सगळे अगदी काळजीपूर्वक भरा. आणि हे सगळे भरत असताना तुम्ही स्वतः भरा, किंवा जर कुणी एखाद्या नेट कॅफेवाल्याकडून तुम्ही भरून घेत असाल तर मात्र तुम्ही स्वतः तिथं बाजूला बसून एक एक गोष्ट बारकाईने बघूनच तो फॉर्म भरा, कारण याच्यात झालेल्या चुका नंतर निस्तारायला फार अवघड जातात. ओके, ठीक आहे. सो SSCच्या बाबतीत जर बोलायचं तर पण जेवढे काही रिझल्ट होते त्यापैकी अक्षरशः 20 ते 25% विद्यार्थ्यांचे रिझल्ट्स आहेत. आता मला गडबडीमध्ये जेवढे विद्यार्थ्यांचे नाव सापडलेत हे मी एक प्रतिनिधिक तत्वावर तुम्हाला फक्त 10 विद्यार्थ्यांचे नाव दाखवतो. हे जे 10 विद्यार्थी आहेत हे सगळे सारथीचे आपले गेल्या वर्षीचे विद्यार्थी आहेत. या सगळ्यांना सारथीकडनं स्कॉलरशिप मिळाली. यांनी आपल्याला प्रिफरन्स दिला होता, आणि या सगळ्यांचे अजून 1 वर्षही झालं नाही यांचं प्रशिक्षण संपून. यांचं प्रशिक्षण 15 एप्रिलला सुरू झालं होतं. 15 एप्रिलच्या आधी यांच्या हातामध्ये पोस्ट आहे. सो यू कॅन इमॅजिन की काय लेवलचं प्रशिक्षण भेटतं. हे सगळे 10ला 10 जण, कोणी SBI ज्युनियर असिस्टंट झालेले आहेत, कोणी इन्शुरन्समध्ये आहे, कोणी SBI PO झाले म्हणजे ऑफिसर पण झालेले आहेत, काही क्लर्क आहेत. ओके, सो ओव्हरऑल या सगळ्यांचं खूप चांगलं प्रशिक्षण आपण घेतलं होतं. सो हे असे रिझल्ट्स आहेत आपल्याकडे. हे असे रिझल्ट्स आहेत. हे एक जुनं पोस्टर आहे. ह्यांनी जॉईन केल्यानंतर पहिले 3-4 महिन्यामध्ये यांनी पोस्ट काढली होती. ओके, सो खूप चांगला असं रिझल्ट आहे, खूप चांगलं असं प्रशिक्षण आपण देतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे रिझल्ट जे आहेत ते फार लवकर येतात. यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, ते जे SSAकडे आहे पण इतर इन्स्टिट्यूटकडे नाही, ते म्हणजे 1-to-1 मेंटॉरशिप. आपली डाऊट क्लिअरिंग फॅकल्टी असेल आणि टीचिंग फॅकल्टी असेल, ही टाईम टू टाईम विद्यार्थ्यांना भेटते. विद्यार्थी स्वतः त्यांना अप्रोच करू शकतात, वाटेल तेव्हा अप्रोच करू शकतात. स्वतः शुभम सर, फातिमा मॅडम इथं दर शनिवारी तुमचं प्रोग्रेस ट्रॅक करायला तुमचे सेशन्स घेतात. दर शनिवारी तुम्हाला भेटायला येतात स्कॉलरशिप बॅचला. तुमचं काय चालू आहे, काय अभ्यास चालू आहे, कसा अभ्यास करायला पाहिजे, प्रीसाठी कसं करायला पाहिजे, मेनसाठी कसं करायला पाहिजे, एव्हरी स्ट्रॅटेजी ते डिझाईन फॉर यू. आणि ते तुमचं एक स्पेशल सेशन दर शनिवारी घेत असतात. शुभम सर, फातिमा मॅडम, यस सर हे असतात. यामध्ये तुम्हाला टीचिंगला ओम सर आहेत, राहुल सर आहेत, ऋषिकेश सर आहेत. अत्यंत एक्सपिरियन्स्ड अशी फॅकल्टी आहे. यासोबत तुम्हाला वायफाय असणारी, AC असणारी एक लायब्ररी आपल्या साईडने प्रोव्हाइड केली जाते, जेणेकरून तुमचं अभ्यासात चांगलं मन लागावं. त्यानंतर विविध पुस्तकं आहेत जे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीसाठी तुम्हाला, किंवा जे तुमचं इंग्लिश डेव्हलप होण्यासाठी वेगवेगळी पुस्तकं आहेत. ती पुस्तकं म्हणजे एक लायब्ररी आपली आहे, ती सुद्धा तुम्हाला अवेलेबल असते. एक्सपिरियन्स आणि एक्सपर्ट टीचिंग स्टाफ आहे, रिझल्ट ओरिएंटेड टीचिंग आहे. सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या आपल्या प्रिंटेड म्हणजे क्लासवर्कच्या असतील, होमवर्कच्या असतील, ह्या तुम्हाला मिळतात. एक वेलकम किट मिळते, त्यामध्ये तुमचं बॅग असेल, त्यानंतर तुमचे काही बुक्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. सेपरेट मेंटरशिप मिळते प्रीसाठी, मेनसाठी. ओके, स्पेशल फॅकल्टी आहे डाऊट क्लिअरिंगसाठी, आणि फ्री स्टडी हॉल विथ वायफाय. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. यापेक्षा जास्त काही मिळतात, जसं की ऑलिबोर्डची टेस्ट सिरीज आहे, जी की पूर्ण 6 महिने तुम्हाला फ्री असते. तुम्हाला पूर्ण ऑलिबोर्डच्या सगळ्या प्रकारच्या मॉक टेस्ट त्यामध्ये देता येतात. ओके, सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या साईडने मिळतात. एक ऑनलाईन बॅच मिळते शुभम सर, फातिमा मॅडम यांची. तुम्हाला अभ्यास करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी पूर्ण 1 वर्षाच्या कालावधीसाठी एक ऑनलाईन बॅचसुद्धा आपण विद्यार्थ्यांना देतो. जर तुम्ही आजारी असाल, किंवा तुम्हाला एखादा कन्सेप्ट डबल क्लिअर करायचा असेल, किंवा एखादा चॅप्टर डबल बघायचा असेल, एखादा कन्सेप्ट डबल क्लिअर करायचा असेल, तर यू कॅन गो विथ द ऑनलाईन बॅच ऑल्सो. ओके, सो शुभम सर, फातिमा मॅडम, यस सर यांची जी ओरिजिनल बॅच आहे ती सुद्धा तुम्हाला ऑनलाईनमध्ये मिळते. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ही जी तुम्हाला लायब्ररी सांगतोय, डिस्कशन एरिया सांगतोय, जे काय हॉल सांगतोय, या सगळ्या गोष्टी अंडर 1 रूफ आहेत. वन्स यू एंटर यू कॅन एक्झिट विथ अ पोस्ट ओनली. तुम्ही एकदा जर विद्यार्थी म्हणून SSAमध्ये आलात, तर नंतर तुम्ही फक्त एक बँकर म्हणूनच बाहेर जाऊ शकता. ओके, ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, अंडर 1 रूफ आहेत. हा डिस्कशन एरिया आहे, मुलांसाठी डिस्कशन करतात. हे इथं अभ्यासाचं क्लासरूम आहे. हा डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, ही लायब्ररी आहे. ओके, सो या सगळ्या गोष्टी अंडर 1 रूफ आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये. ओके, शुभम सर अकॅडमीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपला सगळ्यात मेन स्ट्रॉंग पॉईंट काय आहे, तर फॉलोअप खूप आहे. जसं की पोरांनी जर टेस्ट मिस केली तर त्यांनी का मिस केली याचा लगेच आपण फॉलोअप घेतो. ओके, जर पोरांनी टेस्ट अटेम्प्ट केली तर त्यांनी जी अटेम्प्ट केली त्याचं ॲनालिसिस करून देतो, आणि त्याला पुढची टेस्ट जी आहे त्या कुठल्या स्ट्रॅटेजीने द्यायला पाहिजेत या सगळ्या गोष्टी आपण त्यांना सांगतो. त्या टेस्टमधून त्यांची वीक टॉपिक्स काढले जातात, त्याच्या बाबतीत त्यांना गायडन्स केलं जातं. आणि डिसिप्लिन त्यांचं जे ब्रेक होत असेल तर त्यांना आपण वेळोवेळी सांगतो, आठवण करून देतो. ओके, आईवडिलांच्या कष्टाची जाणीव पुन्हा पुन्हा करून देतो. ठीक आहे, त्यामुळं स्टुडंट जे आहे ते बरोबर याच्यामध्ये राहतात, टेम्पोमध्ये राहतात अभ्यासाच्या, आणि त्यामुळे स्टुडंट मॉनिटरिंग सिस्टम जे आहे आपलं SSAचं ते फार तगडं आहे. त्यामुळंच आपण 6 महिन्यात 8 महिन्यात पोरांचे 10-20% बॅचच्या 20% आपण दरादर रिझल्ट देतो. ओके, सो आजचा जर तुम्ही पाहिलं 5 एप्रिलला जो आपला सत्कार समारंभ आहे त्याच्यामध्ये जवळपास 1200+ विद्यार्थ्यांचे, पूर्ण वर्षभरामधल्या 1200+ विद्यार्थ्यांचे सत्कार होणार आहेत. ओके, सो एका वर्षामध्ये 1000-1200+ आपले रिझल्ट्स येतात. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी पण घेतो, जसा अभ्यास घेतो तसं त्याच्यामध्ये असं हे बुक्सची लायब्ररी तर आहेच, पण पोरांना
बुक्स वाचण्यासाठी काही वेगवेगळ्या स्पर्धा घेतो, त्या स्पर्धामधून त्यांना काही अशी बक्षीसही देतो. त्यानंतर त्यांना ट्रेकिंगला वगैरे पण घेऊन जातो, जेणेकरून विद्यार्थ्यांचं युनिटी जी आहे ती कायम राहावी, एकमेकांसोबत इमोशनल अटॅचमेंट राहावी टीचरसोबत. ही पूर्ण सारथीचीच बॅच आहे गेल्या वर्षीची. ओके, हे माझे विद्यार्थी ओळखीचे दिसत आहे. सो आता ही आहे रंजना, हिचा आता रिझल्ट आलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये बरेच जण आहेत जे रिझल्ट आलेले आहेत आता सध्या. ठीक आहे, ही गेल्या वर्षीची सारथीचीच बॅच आहे. ओके, सो अशा बऱ्याच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी सुद्धा आपण SSA मध्ये घेतो. सो दीज आर ऑल रिझन्स व्हाय यू शुड प्रिफर SSA. शुभम सर अकॅडमी तुम्ही का फर्स्ट प्रिफरन्सला द्यायला पाहिजेत, या सगळ्या गोष्टीचा आपण ओहापोह केलेला आहे. तरीही तुम्हाला जर काही संशय असेल, काही बोलायचं असेल, तर तुम्ही आपल्या अकॅडमीच्या कॉन्टॅक्ट नंबरवर किंवा माझ्या पर्सनल कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी सगळे शेवटी कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. ओके, प्लस तुम्हाला जर आणखीन काही वाटत असेल तर तुम्ही जस्ट आपला जो यूट्यूब चॅनल आहे, ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, या यूट्यूब चॅनलवरचे एक रँडम व्हिडिओ कोणताही ओपन करा, त्याच्या खालच्या कमेंट्स वाचा. यू विल गेट द रिव्ह्यू अँड फीडबॅक ऑफ द अकॅडमी. ओके, रिव्ह्यू आणि फीडबॅक तुम्हाला अकॅडमीचा लगेचच मिळून जाईल. आता यामध्ये जे काल त्यांनी 7 मार्चला नोटिफिकेशन काढले सारथीनं, त्या 7 मार्चच्या नोटिफिकेशनमध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते आपण बघणार आहोत. जर तुम्ही सारथीच्या स्कीमचा या आधी जर एखाद्या वेळी फायदा घेतलेला असेल तर दुबार फायदा तुम्ही घेऊ शकता. बिलकुल काय अडचण नाही. फक्त अडचण एकच आहे की तुम्ही ज्या पदासाठी किंवा ज्या परीक्षेसाठी तुम्ही आधी फायदा घेतला आहे त्याच्या वरची परीक्षा तुम्ही आधी क्वालिफाय झालेली पाहिजे. ओके, जर तुम्ही डायरेक्ट UPSCचा फायदा याच्या आधी घेतलेला असेल तर तुम्हाला कशाचाही फायदा नाही भेटणार. ओके, पण तुम्ही पोलीस भरतीचा घेतला असेल तर तुम्हाला IBPSचा भेटेल, IBPSचा घेतलेला असेल तर याचा भेटेल, MPSCचा भेटेल, राज्यसेवेचा याच्या आधी घेतला असेल तर नंतर UPSCचा भेटेल. सो एक हायरर्की जी आहे त्या हायरर्कीनुसार जर तुम्ही खालच्या लेवलचा फायदा घेतला असेल तर वरच्या लेवलला तुम्ही घेऊ शकता. ओके, पण वरच्या लेवलून खालच्या लेवलला येऊ शकत नाही. ओके, जसं तुम्ही राज्यसेवेचा घेतला असेल किंवा UPSCचा घेतला असेल तर पुन्हा IBPSचा नाही भेटणार तुम्हाला. ओके, क्लिअर. यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की दुबार जो लाभ आहे, जर तुम्ही आधी 2 वेळा लाभ घेतला असेल तर तिसऱ्यांदा तुम्हाला भेटणार नाही. ओके, इज दॅट क्लिअर. सो तुम्हाला फक्त 2दा लाभ मिळतो. त्या 2दा सुद्धा लाभ घ्यायचा असेल, तुमचा दुसरी वेळ असेल तर असं वरच्या लेवलचं तुम्हाला स्कीमचा लाभ भेटू शकतो. ओके, सो लिमिट इज ऑफ मॅक्झिमम 2 टाइम्स. असेंडिंग ऑर्डर ही तुम्ही पाहिली आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. ॲसेस इन युअर सिक्युअर पोर्टल. आता हे जे आहे, जे पोर्टल आहे, जी लिंक आहे त्याच्या बाबतीत तुम्हाला ईमेल आलेला असणार आहे. जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत त्यांनी प्लीज चेक युअर ईमेल बॉक्स. ईमेलमध्ये जर नसेल तर लगेच गोंधळून जाऊ नका, गडबड करू नका. चेक युअर स्पॅम बॉक्स. बऱ्याच वेळा स्पॅम बॉक्समध्ये सुद्धा ईमेल येतात. ओके, सो चेक करा. सारथीकडनं एक तुम्हाला ईमेल आलेला असणार आहे, त्यामध्ये एक सिक्युअर लॉग इन लिंक दिलेली असणार आहे. ती लिंक तुम्हाला ओपन करायची आणि त्यावर जाऊन तुम्हाला सगळा फॉर्म डिटेल्स वगैरे भरायचे आणि तुमचे प्रिफरन्स फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत. ओके, चेक द रजिस्टर्ड ईमेल ॲड्रेस. त्यावर तुम्हाला ईमेल आलेला असणार आहे. ठीक आहे, हे सारथीचं पर्सनलाइज्ड लिंक पोर्टल असणार आहे, त्यावर तुम्हाला ते भेटून जाईल. ओके, ठीक आहे. आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आलं की सर आम्हाला ईमेल आलेले नाही आहेत. असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं ईमेल आलेलं नसेल किंवा बऱ्याच जणांचं असं असेल की जो ईमेल आम्ही परीक्षेच्या वेळी दिला होता तो ईमेलचा आमचा पासवर्ड विसरला आहे किंवा पासवर्ड काय समजा काही पण इश्यू असेल, तो ईमेल बंद पडला असेल वगैरे, तर यावेळी बऱ्याच जणांना ईमेल आलेला नसेल किंवा ईमेलचे काही इश्यू असतील तर त्यांना काय करायचं आहे, ईमेल ID चेंज करण्यासाठी एक रिक्वेस्ट लेटर त्यांनी दिलेलं आहे. ते रिक्वेस्ट लेटर डाउनलोड करून व्यवस्थित फिल करायचे. ते फिल केल्याच्यानंतर स्कॅन करून helpdesk.sarthi@gmail.com या जीमेलवर तुम्हाला ते पाठवायचं आहे. कुठला? helpdesk.sarthi@gmail.com हा एक जीमेल त्यांनी दिलेला आहे. यावर तुमचे सगळे इश्यूज, सगळे ट्रबल शूट होऊ शकतात. ओके, सगळे इश्यूज सॉल्व्ह होऊ शकतात. सो तुम्हाला हे सगळं करायचं आहे. तो जो फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये मेनली काही नाही, फुल नेम आहे, आधार नंबर आहे, तुमचं फिजिकल सिग्नेचर आहे आणि नवीन क्लिअर ॲक्टिव्ह ईमेल ID तुम्हाला जो करायचा आहे तो सुद्धा त्यांनी विचारलेला आहे. सो एक तो जो प्रोफॉर्म आहे तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर यू कॅन जॉईन आवर टेलिग्राम चॅनल. त्याच्यावर तुम्हाला हे मी PDF टाकणार आहे. ओके, चलो, व्हेरी गुड, क्लिअर. नेक्स्ट स्टेप, जेव्हा तुम्ही ईमेल चेक करता, ईमेलमध्ये तुमची लिंक आलेली असते, त्यावेळी तुम्हाला त्या पर्सनलाइज्ड लिंकवर जायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म भरल्याच्या नंतर बऱ्याच जणांनी असं केलेलं असेल की फॉर्म जो आहे भरताना, परीक्षा देताना MPSCची पण दिली, IBPSची पण दिली, पोलीस भरतीची पण दिली, अशी तिन्ही परीक्षा दिलेली असेल तर त्या केसमध्ये आणि तुम्ही तिन्हीमध्ये जर क्वालिफाय असाल तर तुम्हाला डिसाईड करायचं की नेमकं कुठल्या स्कीमला तुम्हाला फायदा घ्यायचा. सो त्या एका स्कीमचा तुम्हाला फायदा घेता येईल, त्या एका स्कीमसाठीच फॉर्म भरायचा भरताना. ओके, ठीक आहे. तुम्ही जर 3 स्कीम क्वालिफाय झाला असाल किंवा 2 स्कीम क्वालिफाय झाला असाल, दोन्हीचे ईमेल तुम्हाला आले असतील, बट तुम्हाला एकच कुठल्या तरी लिंकवर जाऊन फॉर्म भरायचा. सो यू हॅव टू चूज वन प्रोग्राम रूल जो आहे तो तुम्हाला इथे लागू होतो. ठीक आहे, जर तुम्ही असे 4-5 परीक्षा दिलेल्या असेल तर कुठल्याही एका परीक्षेकडे तुम्हाला सरळ समोर जायचे, बाकी सगळे परीक्षेचे ऑप्शन्स जे आहेत ते तुम्हाला ड्रॉप करायचे. ओके,
तिसरी स्टेप किंवा पुढची स्टेप आहे व्हेरीफाईंग युअर डाटा. जो काही डाटा तुम्ही भरणार आहात त्या लिंकवर जाऊन, ते तुमचं नाव असेल, तुमचा ॲड्रेस असेल किंवा तुमचा आधार आय डी असेल, व्हॉट एव्हर इट इज, ह्या सगळ्या गोष्टी, ॲप्लिकेशन नंबर, मेरिट नंबर वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी परफेक्टली मॅच व्हायला पाहिजेत. ओके. मागच्या वर्षी सारथीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे पुण्याच्या त्यांच्या हेडक्वार्टरला झालं होतं, लक्षात घ्या. सो यावेळी सुद्धा होऊ शकतं. सो त्या केसमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजेत. ओके. त्यानंतर एकदा तुम्ही फॉर्म भरला की नो चेंजेस आर अलाउड आफ्टर सबमिशन. तुम्ही एकदा सबमिट केलं की त्यानंतर कुठलाही चेंज यामध्ये होणं शक्य नाही आहे. त्यामुळं फॉर्म भरत असताना थोडीशी जास्त काळजी घ्या. उगाच नंतर तुम्ही असं म्हणून चालणार नाही की नेट कॅफेवर फॉर्म भरला, भावाकडून चुकून झालं. दिस विल नॉट बी द रिझन्स. हे कारण ऐकून घेतलं जाणार नाहीत. ओके. सो डॉक्युमेंट्स अपलोड जेव्हा तुम्हाला करायचे तर त्यावेळी काही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे, तर काही डॉक्युमेंट अपलोड करत असताना ते सगळे डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड असले पाहिजेत. सेल्फ अटेस्टेड म्हणजे काय, तर प्रत्येक डॉक्युमेंटवर तुमची स्वतःची सही असली पाहिजेत. स्वतःची सही असली पाहिजेत. ओके. जर तुम्ही काही डॉक्युमेंटचे झेरॉक्स तुम्ही अपलोड करत असाल, ओरिजिनलवर तर करायची गरज नाही, परंतु काही डॉक्युमेंटची झेरॉक्स अपलोड करत असाल तर त्या सगळ्या झेरॉक्सवर तुमचे सेल्फ अटेस्टेड पाहिजेत. तुम्ही स्वतः ते साक्षांकित केलं पाहिजेत, स्वयं साक्षांकित केलं पाहिजेत. ओके. आणि जे काही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करताय ते व्यवस्थित क्लिअर आणि स्ट्रेट असले पाहिजेत. समोरच्याला ते व्यवस्थित रीड करता आले पाहिजेत, व्हेरीफाय करता आले पाहिजेत. ओके. कसे तरी ब्लर स्कॅन करून, वाकडे तिकडे स्कॅन करून बिलकुल अपलोड करायचे नाहीत, अदरवाईज यू विल बी रिजेक्टेड, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे की सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म. हे सगळं झाल्याच्या नंतर जसं तुम्ही बाकीचे डॉक्युमेंट्स अपलोड करताय त्यासोबत एक स्वयं घोषणापत्र सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. त्या स्वयं घोषणापत्रामध्ये तुम्हाला काही सूचना त्यांनी सारथीकडनं दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या सूचना वाचायच्या आहेत. तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे, ॲप्लिकेशन नंबर लिहायचा आणि सगळ्यात खाली त्या सूचना वाचून सूचना मान्य असल्याबाबत तुम्हाला सही करायची आहे. हे झालं तुमचं स्वयं घोषणापत्र. हे स्वयं घोषणापत्र सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल किंवा आपला एक सेपरेट जो व्हॉट्सअप ग्रुप आहे किंवा आता तुम्ही गुगल फॉर्म भरणार आहात त्यामधून जो ग्रुप होणार आहे त्याच्यात तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळून जातील. ओके. ठीक आहे. इज दॅट क्लिअर? सो स्वयं घोषणापत्रावर सुद्धा तुम्हाला व्यवस्थित सही करायची आहे. यासोबत तुम्हाला 2 साक्षीदारांच्या सह्या सुद्धा तिथं घ्यायच्या आहे. साक्षीदार कोण असू शकतं? तुमचे भाऊ, बहीण, आई, वडील कोणी असू शकतं. त्या 2 साक्षीदारांच्या सह्या आणि तुमची स्वतःची सही या सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मवर असणं गरजेचं आहे. सो सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म पाहिजे असेल, स्वयं घोषणा ते आपलं ईमेल चेंजचं काही लेटर पाहिजे असेल किंवा हे पूर्ण जे मी सूचना सांगतो हे तुम्हाला व्यवस्थित फिजिकली PDF वर वाचायचे असतील तर या सगळ्यांसाठी तुम्हाला गुगल फॉर्म भरायचा आहे. आपल्या नवीन व्हॉट्सअप ग्रुपवर मी तो तुम्हाला टाकून देईल. ओके. ठीक आहे. हां. जर तो फॉर्म भरत असताना तुम्ही तुमची सही केली आणि विटनेसची नाही केली तर तो फॉर्म व्हॅलिड धरला जाणार नाही. सो दोघांच्याही सह्या, विटनेसच्या सह्या आणि तुमची स्वतःची सही, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. ओके. पुढची महत्त्वाची सूचना अशी दिली आहे सारथीने की सिक्युरिटी रूल्स आणि झिरो टॉलरन्स पॉलिसी. यामध्ये जी लिंक तुम्हाला येणार आहे ही लिंक कोणालाही शेअर करायची नाही आहे. नाहीतर मी मित्राला शेअर केली, एखादा XYZला शेअर केली वगैरे, असं नको व्हायला. ठीक आहे. शक्यतो फॉर्म भरत असताना स्वतः भरा, काळजी घ्या आणि डॉक्युमेंट हे सगळे ऑथेंटिक टाका. कुठलंही त्यामध्ये ब्लफ करण्याचा प्रयत्न करू नका. अदरवाईज रिव्हेरिफिकेशन जर झालं आणि तुम्ही जर पकडला गेलात तर थोडंसं काळजीचं कारण होऊ शकतं. सो त्यामुळे सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर सपोर्ट अँड फायनल चेकलिस्ट, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला सांगितलं मी की तुम्हाला जर काही अडचण असेल तर त्यांचा जो ईमेल आहे helpdesk.sarthi@gmail.com वर तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळून जाईल. दुसरी गोष्ट, पोर्टल जे आहे ते 15 मार्चपर्यंतच ओपन आहे. 15 मार्चपर्यंतच ओपन आहे. 15 मार्चला रात्री 12 वाजता ते बंद होणार आहे. सो आमची रिक्वेस्ट आहे की तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्यावा. फॉर्म भरत असताना सगळे डिटेल्स काळजीपूर्वक भरावेत आणि वेळेमध्ये भरावेत. तसं त्यांनी स्पष्ट नोंद केलेली आहे की कुठलीही डेट वाढवून दिल्या जाणार नाही. त्यामुळे शक्यतो लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. सिक्युअर युअर प्री ट्रेनिंग सीट. ओके. प्री ट्रेनिंगची जी सीट आहे ती लगेचच तुमची आज SSA मध्ये शुभम सर अकॅडमीमध्ये बुक करून घ्या. शुभम सर अकॅडमी ऑलरेडी आपलं प्रत्येक गोष्ट जी आहे ती 1-to-1 काउन्सिलिंगवर चालते. त्यामुळे आम्ही फार ॲडमिशनसुद्धा आमचे नॉर्मल बॅचचे असो किंवा स्कॉलरशिप बॅचचे असो ते नॉर्मल व्यवस्थितच ॲडमिशन घेतो, जास्त ॲडमिशन घेत नाहीत फार, कारण त्या विद्यार्थ्यांवर लक्ष देणंही झालं पाहिजे स्टाफकडनं. त्यासाठी तुम्हाला जर लगेच शुभम सर अकॅडमीमध्ये घ्यायचं असेल ॲडमिशन तर नक्की आज फॉर्म भरा आणि शुभम सर अकॅडमीचा प्रेफरन्स टाका. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, दुसरीकडनं असं त्यांनी त्या पत्रामध्ये मेन्शन केलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं प्रलोभन जर तुम्हाला देण्यात आलं कुठल्याही संस्थेकडनं तर ते बिलकुल ऐकू नका. आणि माझंही असं वैयक्तिक मत आहे, ॲज अ अकॅडमीचं एक माणूस म्हणून मत आहे की जी काही प्रलोभनं तुम्हाला दिली जातात ती सगळी तात्पुरती असतात. परंतु शुभम सर अकॅडमीकडनं एक प्रलोभन असं दिलं जाईल
की जर तुम्ही शुभम सर अकॅडमीचा प्रेफरन्स टाकलात आणि अकॅडमीमध्ये सांगितलेल्या स्टाफनं सांगितला तसा अभ्यास केला तर विदिन ॲन इयर पूर्ण 12 महिन्याच्या आत तुमच्या आईवडिलांच्या कष्टाला चीज म्हणून आणि तुमच्या आईवडिलांच्या आनंदाश्रूचं कारण म्हणून तुम्ही त्यांना नक्कीच एक अधिकारी बनवून दाखवू शकता. सो यश देण्याचं, तुमच्या पदरामध्ये यश टाकण्याचं हे जे प्रलोभन आहे ते शुभम सर अकॅडमीकडनं तुम्हाला मिळू शकतं, एवढंच सांगतोय. आणि शुभम सर अकॅडमीचा तुम्ही प्रेफरन्स टाकसाल अशी अपेक्षा व्यक्त करतोय. बाकी जर तुम्ही संभाजीनगरमध्ये किंवा आजूबाजूला राहत असाल तर हा आपला ॲड्रेस आहे, बिलकुल तुम्ही फॉलो येऊन बघू शकता अकॅडमी काय आहे, कशी आहे. त्यानंतर आपली कॉलिंगचं हे 2 नंबर्स आहेत. हा माझा पर्सनल नंबर आहे, ओके, 94चा. सो जर तुम्हाला काही वाटत असेल, अडचण असेल तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. आपलं फेसबुक आहे, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब, टेलिग्राम सगळीकडे आपलं प्रेझेन्स आहे. यू कॅन जॉईन फॉर नेक्स्ट अपडेट्स ऑल्सो. ओके, ठीक आहे, चलो. सो ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. प्लस तुम्ही तुमच्या सारथीच्या इतर विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवाल अशी अपेक्षा आहे. ओके, थँक्यू. जर काय अडचण असेल तर या नंबरवर माझ्या, ओके, 9405 25 85 32 या नंबरवर माझ्या तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता बिंदास्त. ओके, ठीक आहे, किंवा कॉल करू शकता. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.